नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, काहीच दिवसात बाप्पांचं आणि महालक्ष्मींचं आगमन आहे। आता यात ना भरपूर तयारी असते, अगदी घराच्या साफसफाईपासून ते नैवेद्यात काय करायचं, महालक्ष्मींना साड्या कुठल्या नेसवायच्या, अशी बरीच लगबग चालू असते। तर यात ना एक महत्त्वाचा भाग असतो फराळाचा। तर महालक्ष्मींपुढे ना बरेच जण आपापल्या पद्धतीने ना फराळाचे पदार्थ करतात आणि ठेवतात। काही जणांकडे फक्त ओटी असते, नुसते लाडू असतात, काही जणांकडे प्रॉपर सगळा फराळ असतो। त्यासाठी खास आपण आहे ना आज एक फराळाचा पदार्थ करणार आहोत। ती आहे मस्त खुसखुशीत आणि 10 ते 15 दिवस टिकणारी अशी चंपाकली। फ्रेंड्स, आज आपण ना गौरींच्या फराळासाठी एक खास झटपट होणारा, कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारा पदार्थ करणार आहोत। ते आहे खारे चंपाकली। इथे आपण काय करणार आहे, छोट्याशा वाटीमध्ये थोडासा फूड कलर घ्यायचा, थोडं पाणी मिक्स करायचं, बाजूला ठेवायचं। एका भांड्यामध्ये मैदा, चवीप्रमाणे मीठ, ओवा हातावर असा क्रश करून घालायचा। त्यानंतर 2.5 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आणि कोरडं जिन्नस सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसा ना त्याचा गोळा व्हायला पाहिजे। जर गोळा नाही झाला तर अर्धा चमचा तूप अजून तुम्ही ॲड करू शकता। ही सर्वात महत्त्वाची टिप आहे आजच्या व्हिडिओमधली। याने काय होतं माहिती आहे का, की आपले एक तर पहिली गोष्ट म्हणजे लक्षात येतं की यांना मोहन परफेक्ट आहे, आणि मोहन परफेक्ट असेल तर आपल्या चंपाकली कुरकुरीत राहतात शेवटपर्यंत। त्यानंतर फूड कलर घालायचा, थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं, 15 मिनटं ते झाकून ठेवायचं। त्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर मोठा गोळा घ्यायचा आणि त्याची छान मोठी पोळी लाटायची। त्यानंतर आपण आहे ना ह्याच्या पुऱ्या करून घेणार आहोत। कशा करणार, तर एका वेळेला तुम्ही आहे ना 3 ते 4 चंपाकलीच्या पुऱ्या करून घेऊ शकता। इथे मी काय केलं आहे की मोठी पोळी लाटून डब्याचं झाकण जे आहे पुरीच्या आकाराचं, त्या पद्धतीने यांना असं कट करून घ्यायचं आहे आणि पुऱ्या तयार करायच्या आहेत। आता चंपाकली कशी करायची, तर इकडे मी यांना एक पुरीची आहे ना चंपाकली कशी करायची मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे। मध्ये मध्ये कट्स मारायचे, शेवटपर्यंत मारायचे नाहीत। त्यानंतर मग फोल्ड करायचे जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्यानंतर फोल्ड करून कडेचे दोन्ही एंड जे आहेत ते छानपैकी चिटकून घ्यायचे, हाताने स्टिक करायचे। त्यानंतर मग एका साईडला आहे ना आपण आहे ना कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम एकदा झालं की लो फ्लेमवर चंपाकली छानपैकी आलटून पलटून अशा मस्त तळून घ्यायच्यात। ह्याच्यात ना मोठं फ्लेम करून आहे ना घाई करायची नाही, चंपाकली तळायची। तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।